नमस्कार मंडळी. या चॉकलेट केकमध्ये मी मैदा किंवा साखर वापरलेली नाही आहे आणि अगदी सोपा आहे करायला, कोणालाही करता येईल. चला तर मग करूया. गूळ 1 वाटी घेतलं आहे, अर्धी वाटी दही घेतलं आहे, अर्धी वाटी तेल घेतलं आहे आणि 1 वाटी दूध घेतलं आहे. हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे. व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. मीठसुद्धा टाकलं आहे थोडंसं आणि सोडा जो आहे ना, तो अर्धा चमचा टाकला आहे छोटासा आणि 2 चमचे बेकिंग पावडर इतकं साहित्य टाकायचं. दूध कमी पडलं आहे म्हणून मी अर्धा कप आणखीन दूध टाकलेलं आहे आणि हे मिश्रण सगळं मिक्स करायचं. भांड्याला आधीच मी तेल लावून घेतलं होतं. आता हे सगळं मिश्रण याच्यामध्ये ओतून घ्यायचं, थोडंसं टॅप करायचं आणि मी आधीच कुकर आहे ना, तो प्रीहीट करायला ठेवला होता आणि आता चॉकलेट होतं म्हणून मी टाकलं आहे. तुमच्याकडे जर का डेअरी मिल्क वगैरे असेल ना, ते टाकलं ना तरीसुद्धा चालेल. आणि केक किती छान वर फुगून आला आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की केक खूप छान जाळीदार झालेला आहे आणि मस्त झाला होता एकदम. एकदम हलका, खूप रसरशीत झाला होता. पण त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडून झालं नाही, त्यासाठी सॉरी. आणि आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपला लाडवांचा बिझनेस आहे, त्याच्यामध्ये डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू, त्याचबरोबर मुगाचे आणि उडदाचे लाडूसुद्धा मिळतात. जर तुम्हाला हे लाडू मागवायचे असतील ना, तर वर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्ही मागवू शकता. त्याचबरोबर हे सर्व लाडू मी देशी गाईच्या तुपातच करते आणि ते जर तूप तुम्हाला हवं असेल ना, तर ते सुद्धा मिळेल. म्हणजे आपल्याकडचे लाडू पूर्णपणे पौष्टिक असतात. तर तुम्ही बिंदास मागवू शकता. चला तर मग बाय. परत भेटूया आणखीन एका व्हिडिओ